नेक्स्ट पॉईंट आपण शिकणार आहे सर्क्युलर मोशन किंवा ॲक्सलरेशन इन सर्क्युलर मोशन. आता नॉर्मल केसमध्ये होतं कसं, त्यावेळेस लिनियर वेलोसिटी असते, त्यावेळेस तुम्हाला ॲक्सलरेशन येण्यासाठी काय लागतं, तुमचा स्पीड चेंज व्हावं लागतं किंवा वेलोसिटी चेंज व्हावी लागते. ठीक आहे ना. म्हणजे तुम्ही त्या कारमध्ये बसला आहे, कारच्या डाईलकडे पाहताय, ऑफकोर्स तुमचं डायरेक्शन स्ट्रेट आहे, एका डायरेक्शनमध्ये चाललं आहे, म्हणजे तुमचं डायरेक्शन चेंज होत नाही आहे, बरोबर. पण त्या केसमध्ये ॲक्सेलरेशन कसं होतं, तुमचा स्पीड 50 km/h होता, तो तुमचा स्पीड किती होणार आहे, 60 km/h. ठीक आहे. त्याला काय म्हणतो, ॲक्सेलरेशन. जर कमी झाला तर आपण त्याला काय म्हणतो, डिॲक्सेलरेशन. म्हणजे स्पीड 50चं काय झालं, 40 km/h झालं. पण आता जर ॲक्सेलरेशन मिळण्यासाठी जर स्पीड चेंज होणं गरजेचं आहे, तर क्वेश्चन असा आहे, कॅन वी ॲक्सेलरेट विदाऊट चेंजिंग स्पीड. ठीक आहे. आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय, वेलॉसिटी अपॉन टाईम. पण वेलॉसिटी काय, वेलॉसिटी आहे वेक्टर. वेक्टर म्हणजे काय, त्याला असणार दोन गोष्टी, वन इज मॅग्निट्यूड आणि सेकंड आहे डायरेक्शन. ठीक आहे, बरोबर. वेक्टरला दोन गोष्टींनी आपण आयडेंटिफाय करतो, एक म्हणजे मॅग्निट्यूड आणि एक म्हणजे डायरेक्शन. दोघांपैकी एक जरी गोष्ट बदलली किंवा दोन्ही गोष्टी बदलल्या तर वेलॉसिटी चेंज होते. आता या केसमध्ये आपण काय म्हणतो आहे, कॅन वी ॲक्सेलरेट विदाऊट चेंजिंग स्पीड. बरोबर आहे. स्पीड सेम ठेवणार म्हणजे मॅग्निट्यूड सेम ठेवणार. ओके. पण डायरेक्शनबद्दल काय बोललो आहे का, नाही. ह्याचाच अर्थ ॲट अ कॉन्स्टंट स्पीड जर आपण पार्टिकलची डायरेक्शन बदलली तर पार्टिकल ॲक्सेलरेट होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही स्ट्रेट मोशनने जात आहे फ्रॉम पॉईंट ए टू बी. एला पण तुमचा स्पीड होता 50 km/h आणि बीला पण तुमचा स्पीड आहे 50 km/h. ठीक आहे. या केसमध्ये तुम्ही कुठं डायरेक्शन चेंज करताय का, नाही. तुम्ही स्ट्रेटमध्ये जात आहे किंवा अप नॉर्थ जात आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्शन सांगितली, डायरेक्शन चेंज होती का, तर डायरेक्शन चेंज होत नाही, परंतु स्पीड पण कसं राहतो आहे, सेम राहतो आहे. म्हणजे डायरेक्शन ऑल्सो रिमेन सेम, स्पीड ऑल्सो रिमेन सेम. ठीक आहे. आता केस थोडी चेंज करून बघा. ठीक आहे. पाथ आहे सर्क्युलर किंवा आर्क फॉर्ममध्ये आणि आपण जातो ए टू बी. एला पण तुमचा स्पीड आहे 50 km/h आणि बीला पण तुमचा स्पीड आहे 50 km/h. हे कशासारखं आहे, तुम्ही कारमध्ये बसला आहे आणि टर्न घेत आहे, पण कारमध्ये तुम्ही तुमच्या स्पीड डायलकडे बघितलं तर टर्न घेताना तुमचा स्पीड राहतो आहे कॉन्स्टंट, म्हणजे 50 km/h आणि इथं पण राहतो आहे 50 km/h. पण ह्या केसमध्ये ॲक्सेलरेट होत आहे. कारण काय, तुम्ही तुमचं मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड सेम ठेवत आहे, परंतु पार्टिकलची डायरेक्शन बदलत आहे किंवा व्हेकलची डायरेक्शन बदलत आहे. सो ऑब्व्हियसली जर डायरेक्शन चेंज झालं, कारण वेलॉसिटी ही वेक्टर आहे, त्यामुळे वेलॉसिटी चेंज होणार. सो वेलॉसिटी चेंज झालं म्हणजे तुमची काय झाली, ॲक्सेलरेशन. हे सर्क्युलर मोशनचं किंवा ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होतो, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. जरी तुमचा स्पीड हा कॉन्स्टंट असला तरी तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये ॲक्सेलरेटेड असता नेहमी. म्हणजे जर स्पीड चेंज होत असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही ॲक्सेलरेट करणारच आहे. पण सर्क्युलर मोशनचं हे कॅरेक्टरिस्टिक आहे दॅट विदाऊट चेंजिंग स्पीड पार्टिकल इज कंटिन्युअसली ॲक्सेलरेटिंग. आणि ह्या ॲक्सेलरेशनला एक स्पेशल नाव पण आहे, ह्या ॲक्सेलरेशनमुळं स्पेशल फोर्स पण आहे, जे आपण डायनॅमिक्समध्ये शिकणार आहे. पण आता हा प्रॉब्लेम कळाला. ठीक आहे. आपण आता सर्क्युलर मोशन शिकलो आणि सर्क्युलर मोशनमध्ये इवन विदाऊट चेंजिंग स्पीड आहे ॲक्सेलरेशन कसं येतं ते माहिती आहे. पण सर्क्युलर मोशनमध्ये ते एकच ॲक्सेलरेशन नाही आहे ऑब्व्हियसली. तर सर्क्युलर ॲक्सेलरेशनमध्ये कुठले कुठले ॲक्सेलरेशन आहेत आणि त्यांची डायरेक्शन काय असते किंवा त्यांचं मॅग्निट्यूड काय असतं आणि लिनियर वेलॉसिटी जे आपण v=r/ω, हे सगळं आता आपण कसं बघणार आहे, मॅथमॅटिकली थ्रू डेरिव्हेशन. समोर एक डायग्राम आहे. डायग्राममध्ये काय सांगतं आहे, सेंटर O, रेडियस R
आणि पार्टिकलची इनिशियल पोझिशन सांगितलेली आहे थिटा. पार्टिकल आहे पॉईंट पी. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हे फक्त आपण ह्या पार्टिकलच्या इथं एक्स डॅश आणि वाय डॅश हे इथं रिप्रोड्यूस केलेत म्हणून सांगितलं एक्स डॅश आणि वाय डॅश. आता पार्टिकलच्या रेडियल डायरेक्शनमध्ये ही काय झाली, ही रेडियल डायरेक्शन झाली. अगेन परत ह्याची विथ रिस्पेक्ट टू एक्स अँगल असणार आहे थीटा. सो रेडियल डायरेक्शनमध्ये एक वेक्टर दाखवला आहे. वेक्टर कशावरून, कारण ह्याच्यावर वेक्टर दिसतं, ह्याच्यावर काय दिसतं, ॲरो. वेक्टर कुठला आहे, ई आर. आणि हा कुठला आहे, वेक्टर आहे. हा ई आर वेक्टर काय आहे, युनिट रेडियल वेक्टर. आर फॉर रेडियल, युनिट रेडियल वेक्टर. आपल्याला युनिट वेक्टर माहिती आहेत, म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस जो असतो त्या वेक्टरला आपण म्हणतो आय वेक्टर, आणि जो युनिट वेक्टर असतो अलॉंग वाय ॲक्सिस त्या वेक्टरला म्हणतो आपण जे. इथं आपण काय केलं, दोन वेक्टर सेपरेट कन्सिडर करतो आहे. एक आहे रॅडियल युनिट वेक्टर आणि दुसरा आहे टँजेन्शियल युनिट वेक्टर. प्रत्येकाची डायरेक्शन अलॉंग त्या ह्याच्यामध्ये. रॅडियल युनिट वेक्टरची डायरेक्शन आहे रॅडियल डायरेक्शनमध्ये आणि टँजेन्शियल युनिट वेक्टरची डायरेक्शन आहे टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये. आता हे युनिट वेक्टर म्हणजे काय की ह्या वेक्टर्सचे ते फक्त डायरेक्शन दाखवायला असतात, बरोबर आहे, कारण त्यांचं मॅग्निट्यूड किती आहे 1. युनिट वेक्टर्स युनिट त्यामध्ये त्याचं मॅग्निट्यूड किती आलं 1. डायरेक्शन काय दाखवतं, सो रॅडियल युनिट वेक्टर डायरेक्शन दाखवणार रेडियलची आणि टँजेन्शियल युनिट वेक्टर दाखवणार डायरेक्शन टँजेन्शियलची. सेम ॲज की आय युनिट वेक्टर डायरेक्शन कशाची दाखवतं, एक्स डायरेक्शन, आणि जे युनिट वेक्टर डायरेक्शन कशाचं दाखवतं, अलॉंग वाय ॲक्सिस. सो डेरिव्हेशन बघूया. आर बार म्हणजे पोझिशन वेक्टर म्हणतो, पार्टिकलची पोझिशन दाखवण्याची. आर बार ह्या केसमध्ये आपण कसं करतो, ओ पी, ठीक आहे, म्हणजे हा त्याचा मॅग्निट्यूड इंटू ई आर बार, ठीक आहे. ई आर बार कशासाठी, त्याची डायरेक्शन दाखवण्यासाठी, आणि ओ पी काय झाला हा त्याचा मॅग्निट्यूड. सो ह्या केसमध्ये आपण पोझिशन वेक्टर ऑफ पार्टिकल पी कसं लिहितं, आर बार इज इक्वल टू ओ पी इंटू ई आर बार. सो आर बार ओ पी म्हणजे काय, रेडियस, रेडियस इंटू ई आर बार म्हणजे काय, आय कॉस थिटा प्लस जे साइन थिटा. आता पार्टिकल डिस्प्लेस होणार आहे, आपण त्याचं टाईम मेजर करणार आहे इन टर्म्स ऑफ टाईम टी. सो पोझिशन वेक्टरला डिफरन्शिएट केलं की आपल्याला मिळत असते ती वेलॉसिटी. सो डी आर बार बाय डी टी इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, त्या पार्टिकलची तिथली वेलॉसिटी. सेम ऑपरेटर इकडं पण ऑपरेट करा, डी बाय डी टी इंटू आर इंटू आय कॉस थिटा प्लस जे साइन थिटा. ऑब्झर्व करण्याची गोष्ट काय की आपण डिफरन्शिएट करतो आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम टी, आणि इथं जे व्हेरिएबल आहे आर हा रेडियस कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल इथं काय थीटा, ठीक आहे. थीटा इज फंक्शन ऑफ टाईम, पण ते डायरेक्टली दिलेलं आहे का, तसं नाही. म्हणजे हा व्हेरिएबल वेगळा आहे आणि आपण डिफरन्शिएट करतो आहे तो व्हेरिएबल वेगळा आहे. ह्या केसमध्ये आपण रूल कुठला वापरतो, चेन रूल. चेन रूलमध्ये असतं कसं, चेन रूल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी झेड इंटू डी झेड डिवायडेड बाय डी एक्स. सेम फॉर्मॅटमध्ये आपण ह्याच्यावर फक्त अप्लाय करणार आहे. आता नेक्स्ट व्ही बार ॲज व्ही बार, आर कॉन्स्टंट आहे, आर बाहेर काढा, आर डी बाय डी टी ऑफ आय कॉस थिटा प्लस डी बाय डी टी ऑफ जे साइन थिटा. अगेन आय आणि जे हे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे तिथल्या डेरिव्हेटिव्हमधून बाहेर येऊ शकतात, ठीक आहे. सो आर आय कॉन्स्टंट, ठीक आहे. कॉस ऑफ थिटाचा आता डेरिव्हेटिव्ह घेताना काय करतो आपण, त्या व्हेरिएबल्सनुसार घेऊन टाकतो. कॉस ऑफ थिटा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करणार, म्हणजे ह्या केसमध्ये कसं झालं की थिटा इज इक्वल टू झेड आणि एक्स इज इक्वल टू टी.
म्हणजे आपण काय करणार, कॉस ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करणार. ठीक आहे, म्हणजे कॉस ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, मायनस साईन थिटा, आणि नंतर काय करतो व्हेरिएबल डी झेड बाय डी एक्स. इथं झेड इज इक्वल टू काय, थिटा, म्हणजे इथं काय झालं डी थिटा बाय डी टी प्लस अगेन जे कॉन्स्टंट, जे बाहेर काढला, साईन थिटा विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट कशात करणार, थिटा. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, कॉस ऑफ थिटा, आणि चेन रूल वापरला, डी झेड बाय डी एक्स करायचा, म्हणजे टी थिटा बाय डी टी. आता आपल्याला काय माहिती आहे, बट डी थिटा बाय डी टी इज इक्वल टू ओमेगा, दॅट वी नो. सो वेलोसिटी वेक्टर इज इक्वल टू काय झालं, आर इंटू मायनस आय साइन थिटा इंटू ओमेगा प्लस जे कॉस थिटा इंटू ओमेगा. ओमेगा कॉमन काढू शकतो. सो आर इंटू ओमेगा मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस ऑफ थीटा. सो मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस थिटा काय, ई टी बार. सो वेलोसिटी वेक्टर इज इक्वल टू आर इंटू ओमेगा इंटू ई टी बार. प्रॉपर लक्ष द्या, व्ही बार हा वेक्टर आहे, ई टी बार हा युनिट टँजेन्शियल वेक्टर आहे. युनिट टँजेन्शियल वेक्टर काय करतो, डायरेक्शन देतो. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय युनिट टँजेन्शियल वेक्टर आहे, म्हणजे वेलोसिटी वेक्टरची डायरेक्शन काय झाली, अलॉंग धिस, जो रेडियसला परपेंडिक्युलर आहे. सो वेलोसिटी वेक्टरची डायरेक्शन आपल्याला थ्रू मॅथमॅटिक्स कळाली. ठीक आहे, आणि आर इंटू ओमेगा हे काय झालं, त्याचं मॅग्निट्यूड. सो व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन एका फॉर्म्युलामध्ये कळालं. ओके, नेक्स्ट आता काय पाहिजे, ॲक्सेलरेशन. सो वेलोसिटी काय मिळाली, व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस ऑफ थिटा. फॉर्म्युलाकडे नीट ऑब्झर्व केलं तर पहिल्यांदा फॉर्म्युला घेतला आणि डिफरन्शिएट करायचं असलं तर त्यातले व्हेरिएबल कुठले कुठले ते ओळखावं लागतं. आपण ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी ही कॉन्स्टंट आहे कुठंच नाही सांगितलं. रेडियस ऑब्व्हियसली जर पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जातं तर त्याचा रेडियस कॉन्स्टंट आहे, पण ओमेगा कॉन्स्टंट आहे हे कुठंच नाही सांगितलं. आणि ओमेगा हा फंक्शन कशाचा असतो, टाईमचा. ठीक आहे, ओमेगा डिपेंड कशावर असतो, टाईम. सो ओमेगा इज फंक्शन ऑफ टाईम. पुढचा व्हेरिएबल कुठला आहे, थिटा. थिटा हा पण कशाचा फंक्शन असतो, टाईमचा. बरोबर आहे, म्हणजे ह्या केसमध्ये कुठले व्हेरिएबल झाले, दोन व्हेरिएबल झाले, पण दोन्ही व्हेरिएबल कशाचे, फंक्शन ऑफ टाईम. म्हणजे इन द एंड हे कशाचे असणार आहेत, फंक्शन ऑफ टाईम. ह्या केसमध्ये आपण काय करतो, ज्यावेळेस व्हेरिएबल दोन आहेत त्यावेळेस आपण वापरतो प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल म्हणजे कसं, ठीक, प्रोडक्ट रूल डेरिव्हेटिव्हचा असा असतो. प्रोडक्ट रूल, समजा फंक्शन दोन आहेत यू कॉमा व्ही. ऑब्वियसली यू कॉमा व्ही आर फंक्शन ऑफ एक्स. ठीक आहे, दोन्ही व्हेरिएबल जे आहेत ते फंक्शन ऑफ एक्सचे असणार आहेत. ठीक आहे, आता पण दोघांमध्ये रिलेशन काय, प्रोडक्टचं, म्हणजे यू इंटू व्ही, आणि ह्याचं काय करायचं आहे आपल्याला, डिफरन्शिएट. ठीक आहे, सो रूल काय सांगतो, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. परत लक्षात घ्या, यू आणि व्ही हे एकाचेच फंक्शन आहेत, ते म्हणजे एक्स, म्हणजे दोन्ही डिपेंड कशावर, एक्स. फक्त दोघांचे फंक्शन वेगवेगळे असणार आहेत. त्यामुळं प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये आले तर आपल्याला वापरावं काय लागतो, प्रोडक्ट रूल. सो यू इंटू व्ही. त्या केसमध्ये काय करतो आपण, पहिल्यांदा यू कॉन्स्टंट ठेवतो आणि डेरिव्हेटिव्ह घेतो व्हीचा, डी यू बाय डी एक्स प्लस ह्यावेळेस आता व्ही कॉन्स्टंट ठेवायचा आणि डी यू बाय डी एक्स. हा काय झाला तुमचा प्रोडक्ट रूल. ऑर्डर तुम्ही चेंज पण करू शकता, म्हणजे ही पण टर्म पहिल्यांदा लिहू शकता की पहिल्यांदा व्ही कॉन्स्टंट ठेव आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, डी यू बाय डी एक्स प्लस सेकंड केसमध्ये यू कॉन्स्टंट ठेवा आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा, डी यू बाय डी एक्स. आता आपल्या केसमध्ये यू काय समजा ओमेगा आहे
आणि व्ही आहे मायनस आय साईन थिटा प्लस जे कॉस ऑफ थिटा. ह्या फॉर्म्युलाकडे बघून ॲज सेम टू सेम 1/1 टर्मवर अप्लाय करायचं. सो वेलोसिटी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा. वेलोसिटीला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. त्यावेळेस काय येणार आहे आपल्याला ॲक्सेलरेशन. ठीक आहे, ॲक्सेलरेशन येणार आहे. ह्या साईडला आपण ऑपरेटर ऑपरेट केला तर राईट हँड साईडला आपण ऑपरेटर ऑपरेट करावं लागणार आहे. डी बाय डी टी ऑफ आर इंटू ओमेगा मायनस साइन थीटा प्लस जे कॉस ऑफ थीटा. एक एक्झाम्पल घ्यायचं का ह्याचं, म्हणजे अजून समजा यू इज इक्वल टू तुम्हाला दिलेलं आहे 3t आणि व्ही दिलेला आहे साइन टी. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे डी बाय डी टी ऑफ 3t इंटू साइन टी. कळालं. यू हा पण फंक्शन कशाचा आहे टाईम टीचा आणि व्ही कशाचं फंक्शन आहे टाईम टीचा, पण दोघांमध्ये रिलेशन कशाचं आहे प्रोडक्टचा. सो ऑपरेट कसं करणार यू ॲज इट इज म्हणजे 3t ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही म्हणजे काय साइन टीचा डेरिव्हेटिव्ह किती झाला डिटेलमध्ये लिहूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी प्लस आता सेकंड केसमध्ये काय करायचं व्ही कॉन्स्टंट साइन टी ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. सो काय आलं 3t डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन टी काय झालं कॉस ऑफ टी प्लस हे काय झालं साइन टी आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 3t किती झालं ओनली 3. ठीक आहे, फायनल आन्सर असं. ह्या केसमध्ये काय यू आणि व्ही आपण आयडेंटिफाय केलेले. यू काय यू इज इक्वल टू ओमेगा आणि व्ही इज इक्वल टू हा मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस थिटा. एक लक्षात घ्या, परत सांगतो ओमेगा आणि थिटा दोन्ही कशाचे फंक्शन आहेत टाईम टीचे. म्हणजे ह्या फंक्शनमध्ये फक्त लिहिताना आपण कसं डायरेक्ट मिळालं आहे आपल्याला त्याचे इक्वेशन नाहीत मिळाले. सो ह्या फॉर्ममध्ये आता 1/1 आर कॉमन काढू शकतो का येस. ॲक्सेलरेशन ए वेक्टर आर कॉमन काढा. ठीक आहे, मोठा ब्रॅकेट घेऊया कर्ली ब्रॅकेट डी बाय डी टी ऑफ ओमेगा इंटू माइनस आई साइन थीटा प्लस जे कॉस ऑफ थीटा. ठीक आहे, कर्ली ब्रॅकेट क्लोज. ह्याला आपण यू घेतलं आहे आणि ह्याला घेतलं आहे व्ही. सो आर ॲज इट इज. आता 1/1 ऑपरेट करू. यू म्हणजे ओमेगा ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑपरेट कशावर करायचा ह्या ब्रॅकेटवर डी बाय डी टी ऑफ मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस ऑफ थिटा प्लस साइन ॲज इट इज. आता व्ही ॲज इट इज ठेवला म्हणजे मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस ऑफ थिटा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डी ओमेगा बाय डी टी. ठीक आहे, आता 1/1 सॉल्व करू. आर आहे असंच, ओमेगा आहे असंच. इथं आपण डायरेक्ट करणार आहे आता डी बाय डी टी ऑफ मायनस आय साइन थिटा. आय कॉन्स्टंट राहील अगेन. थिटा हा फंक्शन ऑफ टाईम आहे त्यामुळे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल कुठलं आहे टी. त्यामुळं आपण काय करणार आहे चेन रूल वापरणार आहे. सो मायनस आय साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ थिटा आणि या थिटाचं काय करणार डी थिटा बाय डी टी. ठीक आहे, आता इथं प्लस डी बाय डी टी ऑफ जे कॉस ऑफ थिटा. जे हे कॉन्स्टंट असणार आहे त्यामुळं जे बाहेर आलं. कॉस ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कॉस ऑफ थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. आता व्हेरिएबल वेळेत इथं थिटा इथं टी त्यामुळं काय झालं डी थिटा बाय डी टी. कुठला रूल वापरला चेन रूल. ठीक आहे, प्लस ॲज इट इज इन ब्रॅकेट मायनस आय साइन थिटा प्लस जे कॉस थिटा
इंटू डी ओमेगा बाय डी टी. 1/1 ऑब्झर्व करू. ठीक आहे. आर ॲज इट इज राहिलं, कर्ली ब्रॅकेट, ओमेगा राहू द्या. हे काय झालं, मायनस आय कॉस ऑफ थीटा डी थीटा बाय डी टी म्हणजे काय झालं, ओमेगा, मायनस साईन लिहूया, मायनस जे साईन थीटा डी थीटा बाय डी टी म्हणजे ओमेगा, प्लस आता हे बघितलं मायनस आय साईन थीटा प्लस जे कॉस थीटा म्हणजे काय, ई टी बार इंटू डी ओमेगा बाय डी टी. नेक्स्ट ह्या केसमध्ये मायनस ओमेगा कॉन्स्टंट आहे, बाहेर काढू शकतो. म्हणजे हे काय झालं, मायनस ओमेगा स्क्वेअर आय कॉस ऑफ थीटा, कारण मायनस बाहेर गेलेलं आहे, प्लस इथं पण मायनस बाहेर गेलेलं आहे. सो जे साइन थीटा, ठीक आहे, प्लस ई टी बार इंटू ओमेगा डी टी, कर्ली ब्रॅकेट क्लोज. फायनल सबस्टिट्यूशन, आय कॉस थीटा प्लस जे साइन थीटा म्हणजे काय, ई आर बार, रेडियस ॲज इट इज म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. हे काय झालं, ई आर बार प्लस ई टी बार ओमेगा डी ओमेगा बाय डी टी. आर आत मल्टिप्लाय करूया म्हणजे काय येईल, मायनस ओमेगा स्क्वेअर आर इंटू ई आर बार प्लस आर इंटू डी ओमेगा बाय डी टी इंटू ई टी बार. हा फॉर्म्युला कशाचा आहे, ॲक्सेलरेशनचा. डेरिवेशन कंप्लीट. सो ॲझम्पशन काय काय आहेत, रेडियस आहे ती कॉन्स्टंट आहे, ओमेगा आहे ती व्हॅरिएबल आहे, ओमेगा कॉन्स्टंट नाही आहे. ठीक आहे. फॉर्म्युला कशाचा आला आहे, ॲक्सेलरेशन ऑफ पार्टिकल ॲट दिस पॉईंट. ठीक आहे. फॉर्म्युला नीट बघा, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर इंटू मल्टिप्लाय कशाने केलेलं आहे, युनिट रेडियल वेक्टर म्हणजे ही, प्लस आर इंटू डी ओमेगा बाय डी टी इंटू ई टी बार. ई टी बार म्हणजे काय, युनिट टँजेन्शियल वेक्टर म्हणजे ह्या वेक्टर काय टँजेन्शियल देणार आहे. आता आपण जे काढले ते काय आलं आहे, ॲक्सेलरेशन वेक्टर. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस कुठला पण वेक्टर दिला जातो ना, त्यावेळेस समजा तो कसा दिला जातो, ए आय प्लस बी जे. ह्या वेक्टरमध्ये ए हा काय असतो, आयचा कंपोनंट. आय म्हणजे काय, युनिट वेक्टर अलॉंग एक्स डायरेक्शन. म्हणजे ए काय झाला, हा एक्स कंपोनंट झाला कशाचा, ह्या वेक्टरचा. आणि जे म्हणजे काय, युनिट वेक्टर इन वाय डायरेक्शन. म्हणजे हे काय झाला, त्याचा कंपोनंट झाला. म्हणजे बी काय झाला, कंपोनंट ऑफ दिस वेक्टर, वेलोसिटी वेक्टर इन वाय डायरेक्शन. सेम गोष्ट अप्लाय केली की हे काय देतं, डायरेक्शन, हे पण काय देतं, डायरेक्शन. हा कंपोनंट काय असणार आहे, कंपोनंट ऑफ दिस वेक्टर अलॉंग रेडियल डायरेक्शन. आणि ह्या ब्रॅकेटमधलं काय झालं, कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन वेक्टर इन टँजेन्शियल डायरेक्शन. नेम फिक्स आहेत, रेडियल आणि टँजेन्शियल. आणि हे दोन्ही काय कंपोनंट. ठीक आहे. हा कंपोनंट कुठला झाला, रेडियल डायरेक्शनमधला, आणि हा कंपोनंट कुठला झाला, टँजेन्शियल डायरेक्शनमधला. सो ॲक्सेलरेशनमधले ॲक्सेलरेशन आता रिप्रेझेंट कसं करता येईल, ए इज इक्वल टू, मी शॉर्ट फॉर्म लिहून ना, की ए आर, ठीक आहे, ए आर इंटू ई आर बार प्लस ए टी इंटू ई टी बार. म्हणजे रेडियल कंपोनंट ए आर काय झाला, मायनस ओमेगा स्क्वेअर आर, आणि टँजेन्शियल कंपोनंट काय झाला, आर इंटू डी ओमेगा बाय डी टी. ॲक्सेलरेशन वेक्टर काय तो, मायनस ओमेगा स्क्वेअर आर इंटू ई आर बार प्लस आर इंटू डी ओमेगा टी टी ई टी बार. सो हे दोन्ही काय झाले,
ॲक्सेलरेशनची कंपोनंट झाले. हा काय झाला? टोटल ॲक्सेलरेशन. सो रेडियल ॲक्सेलरेशन काय झालं? मायनस ओमेगा स्क्वेअर आर आणि टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन काय झालं? आर इंटू डी ओमेगा बाय डी टी. आता अजून एक गोष्ट समजून घेण्यासारखी काय, आपण रेडियल वेक्टर, युनिट रेडियल वेक्टर जी होती ती आपण बाहेरच्या साईडला पकडली होती आणि ती डायरेक्शन काय होती? प्लस. तसंच टँजेन्शियल वेक्टर या डायरेक्शनमध्ये काय पकडली होती? प्लस. सो टँजेन्शियलचा जो कॉम्पोनंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ठीक आहे, आपला जो टँजेन्शियलचा कॉम्पोनंट आहे ज्यावेळेस पार्टिकल या डायरेक्शनमध्ये फिरतो आहे थीटा, त्यावेळेस त्याचा जो कॉम्पोनंट आहे तो इकडं आहे. कारण इकडं या डायरेक्शनमध्ये असताना आपण प्लस पकडलं होतं, आलेला कंपोनंट पण पॉझिटिव्ह आहे. पण रेडियलमध्ये काय झालं आहे? रेडियलचा कंपोनंट आपण बाहेरच्या साईडला दाखवताना प्लस दाखवला होता, पण आपला रेडियल ॲक्सेलरेशनचं काय आलं कंपोनंट? मायनस. म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशन हे निगेटिव्ह, म्हणजे कुठं असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. आणि हे नेहमीच आहे की ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो, वेदर त्याचा अँग्युलर वेलॉसिटी किंवा स्पीड हा कॉन्स्टंट असेल किंवा नसेल, त्या केसमध्ये त्या रेडियल ॲक्सेलरेशनची डायरेक्शन ही टुवर्ड्स द सेंटर असणार आहे. ह्या ॲक्सेलरेशनला नाव पण टुवर्ड्स द सेंटर म्हणून सेंट्रीपिटल म्हणजे टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे. आपण ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला बघितला. त्या ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युलामधले ॲक्सेलरेशनचे दोन कंपोनंट बघितले. पहिला कंपोनंट आहे रेडियल आणि दुसरा कंपोनंट आहे टँजेन्शियल. पण आता ॲक्सेलरेशनचं आपण ज्यावेळेस डेरिव्हेशन करत होतो त्यावेळेस आपण एक केस बघितली होती की ओमेगा व्हेरिएबल आहे. आता त्या ओमेगावरून आपण दोन केसेस बघू शकतो. पहिली केस म्हणजे ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय? त्याचे रिव्होल्यूशन फिक्स झाले पर्टिक्युलर टाईममध्ये. म्हणजे पार्टिकल इज रोटेटिंग, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट अशी येते, आपल्याला कधी ओमेगाचं फंक्शन नाही मिळणार इन टर्म्स ऑफ टी. आपल्याला काय मिळेल? ओमेगा इज इक्वल टू, किंवा स्टेटमेंट असे मिळतात की पार्टिकल इज रोटेटिंग ॲट अ स्पीड ऑफ 50 रिव्होल्यूशन पर सेकंड इन टाईम 2 सेकंड 3 सेकंड काय असेल ते. त्यावेळेस काय झालं? ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. चांगलं एक्झाम्पल काय? तुमच्या डोक्यावरचा फॅन ॲट कॉन्स्टंट स्पीडने फिरतो, राईट. त्याचं स्पीड नाही बदलत आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही एकदा स्विच ऑन करून ठेवता त्यावेळेस किती रोटेशन कंप्लीट करत असेल? मे बी 700 रोटेशन्स पर मिनिट किंवा 100 रोटेशन्स पर मिनिट, काय जे असेल ते. त्याचे रोटेशन फिक्स आहेत, म्हणजे त्याचा थीटा फिक्स आहे आणि तेवढ्या टाईममध्ये त्याचं काय झालं? थीटा फिक्स आहे, म्हणजे तुमची अँग्युलर वेलॉसिटी काय झाली? कॉन्स्टंट झाली. अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट झाल्यावर ॲक्सेलरेशनचे कंपोनंट कसे आहेत? ज्यावेळेस अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट झाली म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट झाली, तर ओमेगा कॉन्स्टंट असेल तर काय होतं? डी ओमेगा बाय डी टी काय झालं? 0. म्हणजे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन कसं झालं? टँजेन्शियल ॲक्सेलरेशन 0. कळतं ना? पार्टिकल फिरतं, हा टँजेन्शियल कंपोनंट टी बार. ठीक आहे. जर ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर तुमचा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन म्हणजे ह्या डायरेक्शनमधलं ॲक्सेलरेशन किती झालं? 0. ह्याला आपण रिप्रेझेंट थोडंसं चेंज करू. ठीक आहे. आर इंटू डी ओमेगा बाय डी टी इज इक्वल टू 0 हे आपल्याला माहिती आहे, पण आर कॉन्स्टंट आहे. डेरिव्हेटिव्ह जर तुम्हाला माहीत असेल की कॉन्स्टंट असल्यावर आपण आर बाहेर काढतो, पण कॉन्स्टंट असेल तर आपण आर आतमध्ये पण लिहू शकतो. म्हणजे डी बाय डी टी इज इक्वल टू आर इंटू ओमेगा इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू 0. सो तुम्हाला स्टेटमेंट हे ऑब्जेक्टिव्हवर विचारू शकतात की when angular velocity is constant dv by dt is equal to 0. ठीक आहे. जर प्रॉपर विचार केला तर तुम्हाला कळू शकतं की वेलोसिटी म्हणजे काय? मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन.
तर पार्टिकल रोटरी फिरतो आहे, ठीक आहे, पार्टिकल रोटरी फिरतो आहे, रोटेशनमध्ये किंवा सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे, तर त्याची मॅग्निट्यूड जरी चेंज होत नसली पण त्याची डायरेक्शन चेंज होते. डायरेक्शन चेंज होती म्हणजे काय, त्याची वेलोसिटी चेंज होते. सो हे स्टेटमेंट चुकीचं वाटू शकतं, पण आपण इथं डेरिव्हेशनमधून सांगतो आहे की इथं पर्टिक्युलर आपल्याला केस आली आहे आणि त्या केस करून आपण डिराईव्ह केलं आहे. काय, व्हॅन ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट त्यावेळेस dv/dt इज इक्वल टू 0. सो ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंटला हे स्टेटमेंट खरं आहे. ठीक आहे, प्रॉपर समजून घ्या की आपण ह्या स्टेटमेंटवर कुठून आलो, ह्या डेरिव्हेशनमधून आलो. ठीक आहे, आता ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट असताना टेंजेन्शियल कंपोनंट काय झाला, 0 झाला, म्हणजे एक कंपोनंट गेला. फक्त कुठला कंपोनंट असणार आहे तुम्हाला आता, रेडियल ॲक्सेलरेशन. रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय, AR. आता शॉर्ट फॉर्म वापरूया. ARचा फॉर्म्युला काय, -ω²r. आता हे डायरेक्शन सहित सांगतो आहे. जर आपण असं म्हणालो की मॅग्निट्यूड ऑफ AR, मॅग्निट्यूड जर म्हणत असेल तर आपण साईनचं कन्सिडरेशन करत नाही. सो मॅग्निट्यूड ऑफ AR काय झालं, ω² × r. सो रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन कसं करणार आपण, जे काय ओमेगा दिला असेल, फॉर एक्झाम्पल ओमेगा दिला असेल तुम्हाला 10π, तर तुमचं रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन कसं येणार, 10π² आपण जे काय असेल ते r. सो आपण रिपीट करूया की ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो आणि जर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असेल, स्पीड कॉन्स्टंट जरी असला तरी आपल्याला एक कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन मिळतो आणि तो आहे रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशनला दुसरं नाव काय, सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. त्याचा अर्थ काय, तो ॲक्सेलरेशन कुठं असतो, टुवर्ड द सेंटर, आणि टुवर्ड द सेंटर असल्यामुळे त्याचे साईन पण काय, निगेटिव्ह. हा प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची. रेडियल ॲक्सेलरेशन कधी असू शकतो, रेडियल ॲक्सेलरेशन वेदर ओमेगा इज कॉन्स्टंट ऑर नॉट, रेडियल ॲक्सेलरेशन नेहमी ठेवणार. आपण फक्त पहिल्यांदा केस कुठली बघितली, ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट जरी असलं तरी तुम्हाला कुठला कंपोनंट आला, रेडियल ॲक्सेलरेशन. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही असा पण बघू शकता. आपण अगोदर काय म्हणालो की पाथ चेंज होत होता म्हणून ॲक्सेलरेशन होतं. आता आपण कसं म्हणू शकतो, ज्या ठिकाणी रेडियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, ज्या ठिकाणी रेडियल ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे त्या ठिकाणी पार्टिकल हमखास पाथ चेंज करत असणार. नॉट नेसेसरी की तो टोटल त्याचं पार्टिकलचं ट्रॅव्हलिंग हे सर्क्युलर असणार आहे, नाही, बरोबर. त्या ठिकाणी जे ॲक्सेलरेशन असेल त्या हिशोबाने त्याला रेडियस असणार आहे आणि तो पार्टिकल हमखास जर रेडियल ॲक्सेलरेशन असेल तर स्ट्रेट लाईन फॉलो न करता कुठला पाथ घेणार आहे, सर्क्युलर मोशन. आणि त्याचं मॅग्निट्यूड काय, ω²r. एक लक्षात घ्या, मॅग्निट्यूड सांगताना साईन नाही येत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन म्हणतो आहे त्यावेळेस त्याला मायनस येतं. मायनस येतं म्हणजे काय, ते डायरेक्शन सांगतं. मायनसचं डायरेक्शन म्हणजे काय, टुवर्ड्स द सेंटर आहे. म्हणजे टुवर्ड्स द सेंटर असल्यामुळे आपण त्याला नाव काय देतो, सेंट्रीपिटल. पण मॅग्निट्यूड सांगताना फक्त कंपोनंटचं काय, ω² × r. जर आता ओमेगा कॉन्स्टंट असताना केस झाली, म्हणजे कुठली केस झाली, ही ह्यालाच म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला काय होणार आहे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑब्वियसली ओमेगा इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे तुमचा फॅन फिरतो आहे किंवा एखादा पार्टिकल फिरतो आहे, तो या मिनिटला 20 रिव्होल्यूशन करतो आहे, तर नेक्स्ट मिनिटला 30 रिव्होल्यूशन करेल, त्याच्या नेक्स्ट मिनिटला 50 करेल, त्याच्या नेक्स्ट मिनिटला 10 करेल. सो ओमेगा तुमचा कॉन्स्टंट नाही आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस ओमेगा कॉन्स्टंट नाही आहे, आता एक गोष्ट काय की पार्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय की तुमचा पाथ चेंज होतो. आणि आपल्याला काय माहिती आहे, ज्यावेळेस पाथ चेंज होतो म्हणजे पार्टिकल ॲक्सेलरेट होतो आणि ते ॲक्सेलरेशन कुठल्या डायरेक्शनमध्ये असतं, रेडियल. म्हणजे एक ॲक्सेलरेशन आहे रेडियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, मग आता रेडियल ॲक्सेलरेशन काय करणार, त्यावेळेसचा ओमेगा तो असेल तो. ठीक आहे, ते प्रॉब्लेममध्ये आपल्याला कळेल. म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशन काय, रेडियल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय, ω² × r. आणि टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन कसं काढावं लागणार आहे, टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन कसं काढावं लागणार आहे, r × ω/t dω/dt. आता जर तुम्हाला टॅन्जेन्शियल ॲक्सेलरेशन काढायचं असेल
तर ऑफकोर्स ओमेगाचं फंक्शन माहीत पाहिजे. ठीक आहे, ओमेगाचा फंक्शन माहीत पाहिजे. म्हणजे ओमेगाचं काहीतरी फंक्शन दिलं असेल की 90² + 5t, तुम्ही काय करणार, dω/dt पाहिजे म्हणजे काय करणार, ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काय मिळेल, तुमचा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता दोघांची कंबाईंड डायरेक्शन बघूया. सर्क्युलर मोशन, सेंटर O, रेडियस R. ज्यावेळेस पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरतं आहे नेसेसरी. ठीक आहे, ॲक्सेलरेशनचे 2 कंपोनंट आहेत. एक म्हणजे टँजेन्शियल. ठीक आहे, टँजेन्शियल AT = R × dω/dt. आणि दुसरं आहे तुमचा रेडियल. रेडियल म्हणजे काय, AR, ज्याचं मॅग्निट्यूड आहे ω² R. सो हे 2 कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन झाले. परंतु आपण टोटल ॲक्सेलरेशन कसं लिहितो, AR × ER बार प्लस AT × ET बार. सो हे 2 काय झाले ॲक्सेलरेशन. आणि हा जो असणार आहे A बार, तो काय असणार आहे नेट ॲक्सेलरेशन. त्याची डायरेक्शन समहाऊ काहीतरी अशी असणार आहे. ठीक आहे, सो इथं पार्टिकल रोटेट होताना टोटल ॲक्सेलरेशन कसं होते, 2 कंपोनंट आहे आणि एक रिझल्टंट आहे. पहिला ॲक्सेलरेशन कुठला, रेडियल. दुसरा ॲक्सेलरेशन कुठला, टँजेन्शियल. आणि दोघांचा रिझल्टंट ॲक्सेलरेशन A बार. आता वेक्टरचा मॅग्निट्यूड आपण काढू शकतो किंवा लेंथ ऑफ वेक्टर म्हणतो. लेंथ ऑफ वेक्टर कसं काढतो, लेंथ ऑफ वेक्टर और मॅग्निट्यूड. ठीक आहे, मॅग्निट्यूड कसं काढतात, √ फर्स्ट कंपोनंटचा स्क्वेअर प्लस सेकंड कंपोनंटचा स्क्वेअर. म्हणजे AR बार स्क्वेअर प्लस AT बार AT स्क्वेअर. ठीक आहे, AR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. हे काय झालं, ह्या ॲक्सेलरेशनचा मॅग्निट्यूड किंवा लेंथ. ज्यावेळेस पण आपण वेक्टर रिप्रेझेंट करतो त्यावेळेस जर आपल्याला डायमेन्शनली दाखवायचं असेल किंवा प्रपोर्शनेट दाखवायचं असेल तर आपण काय करतो, डायरेक्शन युजली दाखवू शकतो आणि इन प्रपोर्शन त्या वेक्टरची आपण लेंथ पण दाखवतो. ठीक आहे, लेंथ म्हणजे काय असते, मॅग्निट्यूड. ठीक आहे, आता ATची मॅग्निट्यूड माहिती का, R × dω/dt. आणि ARचं माहिती का, मॅग्निट्यूड ω² R. आता हे काय झालं, फॉर्म वेक्टर फॉर्ममध्ये झालं. पण आपल्याला ह्या वेक्टरचं काय पाहिजे, डायरेक्शन तर माहीत होईल, पण ह्या वेक्टरचं आपल्याला काय पाहिजे, मॅग्निट्यूड. बरोबर, म्हणजे टोटल ॲक्सेलरेशनचं मॅग्निट्यूड काय झालं, AR² + AT². AR आणि AT काय झाले, ॲक्सेलरेशनचे कंपोनंट. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपल्याला ॲक्सेलरेशनचे 2 कंपोनंट काढले, एक आहे रेडियल आणि एक आहे टँजेन्शियल. एक फॉर्म्युला बघूया. वेलोसिटी = काय, R × ω. दोघांना डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू T. ठीक आहे, R × dω/dt. ठीक आहे, हे काय मिळतं, ॲक्सेलरेशन, लिनियर ॲक्सेलरेशन. आणि हे काय, R × अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे, म्हणजे लिनियर आणि सर्क्युलर मोशनचं जसं रिलेशन काढलं होतं इन टर्म्स ऑफ वेलोसिटी, तसं हे रिलेशन काय माहिती का, रिलेशन बिटवीन लिनियर अँड सर्क्युलर मोशन इन टर्म्स ऑफ ॲक्सेलरेशन. ठीक आहे, अल्फा म्हणजे काय, तुमचं अँग्युलर ॲक्सेलरेशन. बरोबर, हा A आहे. आता आपल्याला 3 ॲक्सेलरेशन माहिती आहेत. हा A म्हणजे काय, तर हा A म्हणजे जरा विचार केला पाहिजे की हा आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन जो आपण काढला इथे. ठीक आहे, सो फॉर्म्युला काय झाला, AT = R × अल्फा. ठीक आहे, आतापर्यंत आपण जे बघितलं ते पार्टिकलचं आपण कायनॅमॅटिक्स बघितलं. म्हणजे आपण पार्टिकलच्या आपण डिस्प्लेसमेंटबद्दल बोललो, त्याच्या वेलोसिटीबद्दल बोललो, आपण त्याच्या ॲक्सेलरेशनबद्दल बोललो. पण आता आपण बोलणार आहे डायनॅमिक्स. डायनॅमिक्स म्हणजे काय की फोर्स दॅट कॉझिंग मोशन. आपण जे अगोदर बघितलं ते फक्त आपण मोशनबद्दल बोललो. आता आपण बोलतो आहे
मोशन आणि त्याच्या रिलेटेड फोर्सेसची. आता पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर मोशनमध्ये होता त्यावेळेस आपण ऑब्झर्व काय केलं होतं, पार्टिकल ज्यावेळेस सर्क्युलर मोशनमध्ये आहे तर लक्षात घ्या रिगार्डलेस ऑफ ओमेगा, ठीक आहे, रिगार्डलेस ऑफ ओमेगा, ठीक आहे. म्हणजे तुमचा ओमेगा कॉन्स्टंट असू द्या किंवा व्हेरिएबल असू द्या, ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो आहे त्यावेळेस तुम्हाला एक कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन मिळत होता, तो म्हणजे रेडियल, ठीक आहे. आणि रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशनची डायरेक्शन काय होती, टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर म्हणजे काय, सेंट्रीपिटल. त्यामुळं ह्या रेडियल ॲक्सेलरेशनला दुसरं नाव काय, सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन, ठीक आहे, सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन. आता न्यूटनचा नियम आपल्याला काय सांगतो, न्यूटनचा नियम काय सांगतो, पार्टिकल ॲट रेस्ट असेल किंवा एका वेलॉसिटीने चालला असेल, कुठपर्यंत जाणार आहे, जोपर्यंत त्याच्यावर फोर्स नाही. म्हणजे पार्टिकल हा रेस्टच राहणार आहे कधीपर्यंत, जोपर्यंत मी ह्याला फोर्स नाही लावत, ठीक आहे. ज्यावेळेस त्याला फोर्स आपण लावतो त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, ॲक्सेलरेशन, बरोबर आहे. किंवा इन अदर टर्म्स आपण काय म्हणू शकतो, जर ॲक्सेलरेशन आहे तर फोर्स आहे, म्हणजे इंटरडिपेंडंट, राईट. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, ठीक आहे. आता कन्सिडर करा की इथं एक पार्टिकल आहे, ठीक आहे. पार्टिकलचं मास आहे m, पार्टिकल रोटेट होतं आहे, ठीक आहे. पार्टिकल रोटेट होत असल्यामुळं एक ॲक्सेलरेशन आपल्याला अगोदरच मिळालं, ते म्हणजे काय, ओमेगा स्क्वेअर r, ठीक आहे. म्हणजे मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू r. ॲक्सेलरेशन काय, ओमेगा स्क्वेअर r. ॲक्सेलरेशन कुठलं होतं तुमचं, सेंट्रीपिटल. सो जो फोर्स आहे तो आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रीपिटल फोर्स. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजे काय, टुवर्ड्स द सेंटर. जसं ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणालो, टुवर्ड्स द सेंटर. ॲक्सेलरेशन कुठं होतं, टुवर्ड्स द सेंटर. तसं सेंट्रीपिटल फोर्स कुठं ॲक्ट होतं, टुवर्ड्स द सेंटर, ठीक आहे. सो सेंट्रीपिटल फोर्स फॉर्म्युला काय झाला, m ओमेगा स्क्वेअर इंटू r. एका दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो, कसं, v इज इक्वल टू काय झालं, r इंटू ओमेगा. देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू काय झालं, v अपॉन r. सबस्टिट्यूट करूया. सो सेंट्रीपिटल ॲक्सेलरेशन, सेंट्रीपिटल फोर्स काय होईल, m ओमेगाच्या ऐवजी v अपॉन r स्क्वेअर इंटू r. सो m v स्क्वेअर अपॉन r. हे काय झालं तुमचं सेंट्रीपिटल फोर्सचा दुसरा फॉर्म्युला. सेंट्रीपिटल फोर्स इन टर्म्स ऑफ अँग्युलर वेलॉसिटी, आणि हे काय झालं, सेंट्रीपिटल फोर्स इन टर्म्स ऑफ लिनियर वेलॉसिटी और टँजेन्शियल वेलॉसिटी. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला ऑब्झर्व करा. सेंट्रीपिटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू r. म्हणजे प्रत्येकाशी याची कशी आहे, डायरेक्ट रिलेशनशिप आहे, ओके. सेंट्रीपिटल फोर्स इज प्रपोर्शनल टू मास, ठीक आहे. म्हणजे मास जर वाढला पार्टिकलचा, ऑफकोर्स ओमेगा आणि रेडियस कॉन्स्टंट ठेवला, पण जर मास वाढवला, बरोबर आहे, म्हणजे एक पार्टिकल आहे, आपण पर्टिक्युलर ओमेगा आणि पर्टिक्युलर रेडियसला फिरवत होतो, आपण काय केलं, जरा जास्त मास असलेला पार्टिकल घेतला तर काय होणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स वाढणार आहे. सेम केस ओमेगा, ठीक आहे. ओमेगाला काय होतं आहे, ओमेगा पण वाढवला तर सेंट्रीपिटल फोर्स वाढतं आहे, कारण काय, डायरेक्ट रिलेशनशिप. सेम विथ रेडियस, की रेडियस वाढवला, ऑफकोर्स बाकीचे दोन्ही कॉन्स्टंट आहेत असं तात्पुरतं पकडलं, जर रेडियस वाढवलं तर सेंट्रीफ्युगल फोर्स पण वाढणार आहे. पण आता फरक कसा आहे बघा, की समजा m आणि ओमेगा कॉन्स्टंट ठेवले, बरोबर आहे. म्हणजे मास मी पार्टिकल तोच फिरवणार आहे, त्याचा मास नाही बदलणार, पण मी काय करणार आहे, ओमेगा पण सेम ठेवणार आहे, म्हणजे अँग्युलर वेलोसिटी जे आपण फिरवतो कॉन्स्टंट ठेवणार आहे, पण बदलणार काय, मी रेडियस बदलणार आहे. समजा नवीन रेडियस घेतला, RB इज इक्वल टू 2 टाइम्स r, बरोबर आहे. मग अगोदरच्या केसमध्ये काय होतं, RAला काय होतं, F ॲट RA m
ओमेगा स्क्वेअर इंटू आर ए. पण रेडियस डबल केला तर काय होतं आहे, एफ पी इज इक्वल टू एम सेम ओमेगा सेम आर बी इज इक्वल टू 2 RA. म्हणजे हे काय होतं आहे 2 टाइम्स एम ओमेगा स्क्वेअर आर ए म्हणजे 2 टाइम्स एफ ए. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स रेडियस डबल केला तर सेंट्रिपिटल फोर्स काय झाला, डबल झाला. पण आता केस चेंज करूया. आपण काय करू आता, मास आणि रेडियस कॉन्स्टंट ठेवूया, पण ओमेगा काय करू, डबल करू. म्हणजे सेकंड केससाठी ओमेगा इज इक्वल टू 2 टाइम्स ओमेगा ए. म्हणजे ओमेगा बी इज इक्वल टू 2 टाइम्स ओमेगा ए. आता सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर ए केस काय येणार आहे, मास आहे असं ओमेगा ए स्क्वेअर इंटू रेडियस सेम. सेंट्रिफ्युगल फोर्स फॉर बी काय येणार आहे, मास ॲज इट इज ओमेगा बीच्या ऐवजी काय घेणार आहे आपण 2 टाइम्स ओमेगा ए आणि स्क्वेअर रेडियस ॲज इट इज. आता काय होतं एम इंटू 4 ओमेगा स्क्वेअर इंटू रेडियस. म्हणजे हे काय झालं 4 एम ओमेगा स्क्वेअर ए इंटू आर. म्हणजे एफ बी काय झाला 4 टाइम्स एफ ए. रिलेशन कळालं, ओमेगा स्क्वेअर असल्यामुळं जर ओमेगा आपण दुप्पट केला तर सेंट्रिफ्युगल फोर्स वाढतो किती, 4 पटीने. म्हणजे समजा इन केस ऑफ एक्झाम्पल की तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स हा वाढवायचा आहे तर तुम्हाला इझी मेथड कुठली, रेडियस चेंज करणं की ओमेगा चेंज करणं, ऑफकोर्स ओमेगा. कारण ओमेगा डबल केला तर सेंट्रिपिटल फोर्स हा 4 टाइम्सने वाढला, पण रेडियस जर डबल केला तर माझा सेंट्रिपिटल फोर्स पण 2 टाइम्सने वाढला. ठीक आहे, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जर इन्क्रीज करायचा असेल तर दोघांमधला चेंज करणं सोपं काय जाईल, ओमेगा. ओके, आता टायटल आहे आपलं डिफरंट फॉर्म्स ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. आपल्याला माहिती आहे फोर्स हे डिफरंट फॉर्मचे आहेत. म्हणजे एक आपल्याला कुठला माहिती आहे, कुलॉम्ब फोर्स. ठीक आहे, जो 2 पार्टिकलमध्ये असतो त्याला आपण काय म्हणतो, कुलॉम्ब अट्रॅक्शन फोर्स. परत आपल्याला कुठला माहिती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे, कॉन्टॅक्ट फोर्स, बरोबर आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स हा कुठला नवीन फोर्स नाही आहे. ठीक आहे, हा काय करणार आहे, डिपेंडिंग अपॉन केस. ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन फोर्स अँड ॲक्सेलरेशन एक फोर्स असणार आहे, जो फोर्स काय करतो, नेहमी टुवर्ड्स द सेंटर ॲक्ट होतो. म्हणजे जी त्याची सर्क्युलर मोशन आहे ना त्याच्या टुवर्ड द सेंटर ॲक्ट होतो. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात घ्या, सेंट्रिपिटल फोर्स हा कुठला नवीन फोर्स नाही आहे. हा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये जशा आपल्या केसेस बदलतील त्या वेगवेगळ्या केसेसमध्ये वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे. म्हणजे कधी हा सेंट्रिपिटल फोर्स टेन्शन म्हणून असेल, कधी हा सेंट्रिपिटल फोर्स फ्रिक्शन म्हणून असेल, कधी हा सेंट्रिपिटल फोर्स नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स म्हणून असेल, तर कधी हा सेंट्रिपिटल फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून असेल. कसं बघूया, फक्त एवढं लक्षात घ्या की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फोर्स जो टुवर्ड द सेंटर ॲक्ट होतो. द टुवर्ड द सेंटर ॲक्ट होणारा फोर्स हा कुठला पण असू शकतो, जो आपल्याला युजली माहिती आहे. कन्सिडर की पहिली केस, लहानपणी कधी एक्सपेरिमेंट केला आहे की एक वॉटर बकेट घेतली आहे, त्याला दोरी बांधली आहे आणि ती बकेट वर्टिकल फिरवली. आपण एक ऑब्झर्वेशन काय करतो की त्यातलं पाणी एका पर्टिक्युलर वेलॉसिटीला फिरवलं, पर्टिक्युलर अँग्युलर वेलॉसिटीला फिरवलं तर त्यातलं पाणी कधी खाली पडत नाही. हे आपलं मला वाटतं एक रुटीन प्रत्येकाचा खेळ असेल जे लहानपणी सगळ्यांनी खेळला आहे. पण आता या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस ही वॉटर बकेट आपण फिरवतो आहे, दोरी बांधलेली आहे, त्या केसमध्ये काय होतं, त्या दोरीमध्ये येतं टेन्शन, बरोबर आहे. म्हणजे जर ही वॉटर बकेट सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला पाहिजे तर आपल्याला या दोरीमध्ये टेन्शन पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कुठला झाला, टेन्शन. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स या केसमध्ये काय झाला, टेन्शन, बरोबर आहे ना. म्हणजे हा फोर्स काय करतो, प्रत्येक वेळेस त्याची डायरेक्शन चेंज होते आणि त्यामुळं काय राहतं, पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये. ठीक आहे, म्हणजे वॉटर बकेटच्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचं काम कोणी केलं, टेन्शन. केस नंबर सेकंड घ्या. केस नंबर सेकंड काय, एक व्हेकल आहे. ठीक आहे, ही व्हेकल आहे, ॲझ्युम करा व्हेकल लेफ्टकडे टर्न घेते. ठीक आहे,
टर्न घेते म्हणजे त्याचा कुठला तरी सेंटर असणार आहे आणि रेडियस असणार आहे. आता रोड कसा आहे, रोड पूर्ण प्लेन आहे, ठीक आहे, नो अँगल, म्हणजे तो कुठं असा अँगल वगैरे नाही आहे, रोड आहे हॉरिझॉन्टल, ठीक आहे. मग आता एक रफली आपण काय विचार करूया की नॉर्मल फोर्स आणि तुमचा वेट फोर्स बॅलन्स होणार आहे, म्हणजे वर्टिकल बॅलन्स झाला. आता जर ह्या गाडीला टर्न घ्यायचा आहे, ठीक आहे, तर काय लागणार आहे, फ्रिक्शन, बरोबर आहे ना. नाहीतर नॉर्मली आपण कसं, ज्यावेळेस आपण बसमध्ये बसतो त्यावेळेस आपल्याला काय माहिती आहे, ज्यावेळेस आपण टर्न घेऊन इकडे जात असतो त्यावेळेस आपल्याला राईट साईडला फोर्स एक्सपिरियन्स करतो, बरोबर, म्हणजे ठीक आहे. पण गाडी रस्ता सोडते का, नाही, गाडी काय करते, टर्न कंप्लीट करते. म्हणजे गाडी ज्यावेळेस टर्न कंप्लीट करते कुठला तरी फोर्स असायला पाहिजे जे टुवर्ड द सेंटर ॲक्ट होतं, बरोबर आहे ना. कारण सर्क्युलर मोशनमध्ये कसं, जोपर्यंत हा फोर्स नाही आहे, म्हणजे जर सेंट्रिपिटल फोर्स नसलाच तर काय होणार आहे, पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरणार नाही, बरोबर आहे ना. दोन्ही वेमध्ये जातं, म्हणजे कसं, पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरतो आहे तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट होतो आहे, ठीक आहे, किंवा ॲक्सेलरेशन प्रेझेंट आहे, कुठलं, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन, किंवा जर सेंट्रिपिटल फोर्स आहे तर पार्टिकल तुमचं काय जातं आहे, सर्क्युलर मोशनमध्ये. आता या केसमध्ये गाडी जर आपला टर्न कंप्लीट करते तर सेंट्रिपिटल फोर्स असायला पाहिजे, बरोबर. आता फोर्सचं जर ॲनालिसिस केलं तर बाकीचा कुठला फोर्स असणार आहे का, अदर दॅन फ्रिक्शन, बरोबर आहे ना. गाडी काय करणार आहे, इकडे जायचा प्रयत्न करणार आहे, पण त्या गाडीला टुवर्ड द लेफ्ट साईड ओढणारा कुठला तरी फोर्स पाहिजे, आणि फ्रिक्शनशिवाय दुसरं काय डोक्यात येत नाही. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचं सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स द सेंटर जो ॲक्ट असणारा फोर्स, टुवर्ड्स द सेंटर ॲक्ट होणारा फोर्स असणार आहे तो कुठला असणार आहे, फ्रिक्शन. म्हणजे सेकंड केस सेंट्रिपिटल फोर्सची काय झाली, फ्रिक्शन, राईट ना. व्हेकल टर्न घेते म्हणजे तुमचा सर्क्युलर पाथ फॉलो करणार आहे. सर्क्युलर पाथ जर फॉलो करणार असेल तर तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे, आणि ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स कुठला फोर्स काम करणार आहे, फ्रिक्शन, बरोबर आहे ना. गाडी इकडे जायचा प्रयत्न करणार आहे, आपल्याला माहिती आहे बाय एक्सपिरियन्स, पण आपल्याला एक फोर्स ह्या साईडला पाहिजे जो आपली सर्क्युलर मोशन कंप्लीट करणार आहे. सो ह्या केसमध्ये सेंट्रिपिटल फोर्स काय झाला, फ्रिक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल, एक जॉमेट्रिकल फॉर्म असा आहे, ठीक आहे. आपण काय केलं, ह्यावरून एक मार्बल सोडला किंवा एक बॉल सोडला, ठीक आहे, ज्याचा mg म्हणजे वेट फोर्स असं राहणार आहे. आता आपल्याला काय माहिती आहे, पार्टिकल जर कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ह्याला मास आहे तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, एक नॉर्मल फोर्स त्याला मिळणार आहे. कन्सिडर करा की इथं फ्रिक्शन आहे फॉर मुवमेंट, आपल्याला बाकीचं काय नको आहे, म्हणजे इथं काय असणार आहे, तुम्हाला नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स असणार आहे, ठीक आहे. कारण पार्टिकल ह्याच्यावर एक्झर्ट करतं म्हणजे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शननी त्याला नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स येतो किंवा कॉन्टॅक्ट फोर्स असतो. आता ही सर्क्युलर मोशन आहे म्हणजे ह्या पार्टिकलची कुठली तरी सेंटर असला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे हा बॉल ह्या सेंटरभोवती सर्क्युलर मोशन फॉलो करतो आहे, बरोबर, ठीक आहे. आता अगेन सर्क्युलर मोशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय पाहिजे, सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन असतं, म्हणजे काय पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स पाहिजे. ह्या केसमध्ये टुवर्ड द सेंटर जाणारा फोर्स कुठला आहे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे ह्या केसमध्ये तुमचा सेंट्रिपिटल फोर्स कुठला झाला, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. केस नंबर 4, म्हणजे डिफरंट फॉर्म कुठले बघा झाले सेंट्रिपिटलचे. पहिला झाला टेन्शन, दुसरा झाला फ्रिक्शन, तर तिसरा बघितला आपण नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. आता चौथं केसमध्ये आपल्याला माहिती आहे अर्थ रोटेट्स अबाउट सन, ठीक आहे. दोघांना मास आहे, एका पर्टिक्युलर रेडियसवर फिरायला लागले, म्हणजे दोघांमध्ये काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजेच काय, जर अर्थ कंटिन्युअसली सनभोवती ॲट अ पर्टिक्युलर रेडियस फिरायला पाहिजे तर त्याला काय पाहिजे, सेंट्रिपिटल फोर्स. ह्या केसमध्ये ते सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड कोण करणार आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल. म्हणजे इथं सेंट्रिपिटल फोर्स काय झाला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ठीक आहे. सो सांगण्याचं काय, इन कन्क्लुजन, सेंट्रिपिटल फोर्स हा कुठला नवीन नाही आहे. इट एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स डिपेंडिंग अपॉन डिफरंट केसेस. म्हणजे फर्स्ट केसमध्ये काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स इज इन द फॉर्म ऑफ टेन्शन. सेकंड केसमध्ये काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स इज इन द फॉर्म ऑफ फ्रिक्शन. थर्ड केसमध्ये काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स इज इन द फॉर्म ऑफ नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. आणि फोर्थ केसमध्ये काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स इज इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल पुल.
ठीक है, लेट्स सी वन प्रॉब्लम. Problem is particle of mass 100 grams moves in a circle of radius 1 meter whose angular velocity is given by omega is equal to 6 into t radian per second. To find its tangential component of acceleration, radial acceleration and centripetal force. ठीक है, so let's go one by one. Tangential component of acceleration म्हणजे काय, r into d omega by dt. So r as it is d by dt of ओमेगा काय 6t. ठीक आहे, रेडियस as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ 6t किती झाला 6. ठीक आहे, रेडियसची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि रेडियसची व्हॅल्यू किती झाली 1. सो देअरफॉर टँजेन्शियल ॲक्सेलरेशन किती आलं 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय झालं तुमचं टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड रेडियल ॲक्सेलरेशन. रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ओमेगा काय 60 स्क्वेअर, रेडियस आहे 1. कारण हे सांगितलं कुठं टी इज इक्वल टू 2 सेकंड. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता ॲक्सेलरेशन ए आर ॲट टी इज इक्वल टू 2 सेकंड. ह्या केसमध्ये टी उरलंच नाही, त्यामुळं टी सबस्टिट्यूट करायची वेळच नाही आली. म्हणजे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन कसं झालं ॲट ऑल द टाईम 6 मीटर पर सेकंड. एक लक्षात घे, कुठल्या पण वेळेला असू दे, नॉट ॲट ओनली पर्टिक्युलर टी इज इक्वल टू 2 सेकंड. कारण ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय झाली 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड दिस इज ॲट ऑल टाईम. आता टँजेन्शियल ॲक्सेलरेशनला कसं झालं डिपेंडिंग अपॉन टाईम. सो 6t टी इज इक्वल टू 2 सबस्टिट्यूट करा स्क्वेअर इंटू 1. सो 12 स्क्वेअर इंटू 1 हे किती झालं 144 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता थर्ड पार्ट ॲक्सेलरेशन आहे म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असेल. सेंट्रिपिटल फोर्स काय यम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. मास किती आहे 100 ग्रॅम आहे, पण आपल्याला काय घ्यायला लागणार आहे के जीमध्ये, कारण फोर्स कशात पाहिजे इन न्यूटन. ओमेगा स्क्वेअर आरची व्हॅल्यू आत्ताच काढलेली आहे 144. हे किती झालं 10. सो 14.4 न्यूटन इज युअर सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन. आता तुम्ही इथं काय करू शकता, मगाशीचा फॉर्म्युला वापरा AT इज इक्वल टू आर इंटू अल्फा. तुम्हाला ह्याच्यावरून काय मिळेल टँजेन्शियल ॲक्सेलरेशनवरून तुम्हाला काय मिळेल अँग्युलर ॲक्सेलरेशन. म्हणजे एक्सटेन्शन टू द प्रॉब्लेम टू फाइंड अँग्युलर ॲक्सेलरेशन. अँग्युलर ॲक्सेलरेशन काढणार कसं AT डिवायडेड बाय आर. ATची व्हॅल्यू किती आली 6 डिवायडेड बाय 1. So your angular acceleration is 6 radian per second square. ठीक है.